सगळ्यात आधी हळद लावते, मीठ लावते, लिंबाचा रस लावते आणि हिरव्या मिरचीची आणि कोथिंबीरीची आणि आलं लसणाची पेस्ट लावते। अगदी थोडं लाल तिखट लावते। बेसन घेते, बेसन थोडंसं भाजून घ्या म्हणजे अतिशय छान चव लागेल। मी मायक्रोवेव्हला थोडं गरम करून घेतलं ते। सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण हाताने, दोन्ही बाजूला व्यवस्थित सगळं लागलं पाहिजे अशा पद्धतीने। सगळी पेस्ट व्यवस्थित दोन्ही पीसेसला लावून घेतली आहे। रवा घालते साईडला आणि ह्या रव्यात आपण फिश असं गोळून घ्यायचं आहे, पीस फिशचं। रव्याच्या ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठही वापरू शकता। दोन्ही पीसला रवा लावून घेतलाय मी। तवा ठेवलाय तापायला, तेल घालते त्यात, तेल तापू द्यायचे कडकडीत आणि मग गॅस कमी करायचा आहे। आणि अलगद फिशचे पीसेस मी फ्राय करायला सोडते। एक बाजू छान फ्राय होऊ देऊ आपण। फिश एक बाजूने फ्राय झाले, उलटवून घेते मी आता। फिशची साईज मोठी असल्यामुळे दोन उलटण्याने मी उलटते। बघू शकता किती छान मस्त कुरकुरीत क्रिस्पी फिश आपला फ्राय झाला एका बाजूने। दुसरी बाजू अशी फ्राय करून घेऊ आपण। दुसरी बाजू आपली छान फ्राय झाली आहे, बघू शकता। सर्व करून घेते मी आता। सर्व करून घेतलाय मी क्रिस्पी असा रूपचंद फिश फ्राय। नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास रोशनीज रेसिपीजला नक्की लाईक शेअर कमेंट करा। थँक्यू।